आणि यानंतरची एक धक्कादायक बातमी आहे कल्याणमधून। हळदी समारंभातल्या जेवणातून जवळपास 40 ते 50 पाहुण्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना कल्याण पश्चिमेतील उच्चभ्रू मोहन सोसायटीमध्ये घडलेली आहे। कॅटरर्सच्या निष्काळजीपणामुळे लोकांचा जीव तर धोक्यात आलाच, मात्र विवाह सोहळा सुद्धा रद्द करावा लागलाय। कॅटरर्स राज पराते विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी वधूपिता संजित बाविस्कर यांनी केलेली आहे। बाविस्कर यांची मुलगी स्नेहाचं आज लग्न होतं। रीतीप्रमाणे शनिवारी हळदीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी अनेक नातेवाईक सुद्धा जमले होते। त्याच्यासाठी जेवणाची सोय वधूपिताने केली होती। रात्रीचं जेवण झाल्यावर नातेवाईक जेव्हा रूमवर पोहोचले तेव्हा अनेकांना उलटे आणि जुलाब होऊ लागले। वधूची आई आणि बहिणीला सुद्धा विषबाधा झाली। या सगळ्यामुळे आजचा लग्न सोहळा रद्द करावा लागलाय, ज्यामुळे वधू स्नेहा हिला जबर मानसिक धक्का सुद्धा बसलाय। पोलिसांनी मात्र अजूनही कॅटरर्स विरोधात गुन्हा दाखल केला नाहीये, त्यामुळे संतप्त पाहुण्यांनी या कॅटरर्स मालकावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे। व्यवस्थित झाली, जेवण वगैरे झाली 6-11 वाजता। त्यानंतर सगळे घरी जेव्हा परतले हॉटेलला, की आपल्या कॉम्प्लेक्सचे सगळे लोक, आमचे 100-150 लोक जेवायला होते, तर त्यांना सगळ्यांना 12 पासून उलट्या सुरू झाल्या, जुलाब सुरू झाले आणि उलट्या पण अशा की प्रचंड वेदना, प्रचंड त्रास आणि प्रचंड हाल झाले सगळ्यांचे रात्रभर। आणि सिनियर सिटीजन्स तर अजूनही ट्रॉमामध्ये आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत, काही लहान मुलं सुद्धा ऍडमिट आहेत, काही मुरबाडला जाऊन ऍडमिट आहेत, काही अंबरनाथला जाऊन ऍडमिट आहेत। ही सगळ्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे।